मनीषा, हाँ ये ना. नाही अगं तूच ये बाहेर. काय ग? खूप काम आहेत, अजिबात वेळ नाही. अगो काय काय चाललंय काय एवढं? चेहरा किती फुललाय तुझा. निमंत्रण द्यायला आले. या आज संध्याकाळी हळदी कुंकू करते, तू ये हं नक्की. अगो काय म्हणतेस लक्ष्मी, तू आणि हळदी कुंकू? ओ य, आणि तू यायचंच नक्की. अरे येणारच, मदतीलाच येते मी. हा आपण काहीतरी छान हेअरस्टाईल करूया का? चल ग, घरच्या घरी हळदी कुंकू, हेअरस्टाईल कसली? त्यात काय झालं, आपण आहे ना मस्त आंबाडा घालूया, खूप गजरे लावूया. मनीषा, तू ना पक्की ब्युटिशियन आहेस. मी इथे तयारीने गांगरले आणि तू मला कसं नटवायचं याचा विचार करतेस. छान. मी दोन्ही करणार आहे, तुला तयारीला मदतही करणार आहे आणि तुझी छान हेअरस्टाईलही करणार आहे. तुझ्यापेक्षा ना मलाच उत्साह आलाय. हो हो हो, बरं चल मी निघते आता. हा. तू ये नक्की. हो ऐक ना, आपलं आवरून झालं ना की आपण छान रांगोळी काढूया बाहेर. हो चालेल. चालेल मी आवरून. भंडारी सर आता काय निर्णय घेतात काय माहिती. सगळं त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांच्याशी नाही ना वाद घालू शकत मी. फार फार तर मी विराजला किंवा एकेला सांगू शकतो मी, पण सरांना काय सांगणार की हा ट्रॅक ठेवू नका म्हणून. असं नाही सांगू शकत ना मी. मला तर टेन्शनच आलंय. आणि तुझं ए सुरेखा, मी तुझ्याशी बोलतोय. हा ऐकते की. तू काय चाललंय तुझं? काय बोललो मी शेवटचं वाक्य सांग. सुरेखा तुझ्याशी बोलतोय. धन्यवाद आहेस तू, खरंच धन्यवाद आहेस. तू काही ऐकलेलं नाहीयेस माझं. हसतेस काय? का का एवढा का उद्धटपणा केला असशील तू? अहो बांगड्या बघत होते. बांगड्यांमध्ये काय आहे बघण्यासारखं सुरेखा? तुम्ही आहे ना सतत आपलं भंडारी, एके सेट, शूटिंग, विग, मेकअप याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का तुम्हाला? बर मग आणखी कशावर बोलायचं असतं? बांगड्या बघा माझ्या. काल ना आमची चाळीत हळदी कुंकू होतं ना, मग वाण म्हणून बांगड्या लुटल्या एकाने. मस्त आहेत ना? तुम्ही बायका म्हणजे ना खरंच धन्यवाद. कठीण आहे तुमचं. बांगड्या, नटणं, मुरडणं, हळदी कुंकू याच्यापेक्षा महत्वाचं काही असतं आयुष्यामध्ये. असं काही नियम आहे का हो की फक्त महत्वाच्याच गोष्टी करायच्या? कधी कधी नुसती मजा नाही करतायत का? जर मजाच करायची ना तर मग त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी असतात ना आयुष्यामध्ये. चांगली चांगली पुस्तकं वाचायची, चांगली चांगली गाणी ऐकायची, नाटकं बघायची, सिनेमा बघायचे. हे काय आपलं बायका बायका जमायचं, खायचं प्यायचं, पैसे खर्च करून काहीतरी विकत आणायचं, एकमेकांना द्यायचं, वेळ वाया घालवायचा, पैसे वाया घालवायचे. काही वेळ वगैरे वाया जात नाही. आमच्या चाळीत येऊन बघा जरा, कोणाला 1 मिनिटही बसायला वेळ नसतो. असं काही असेल ना तर जरा 1-2 तास काढून जरा सगळे भेटतात, गप्पा मारता येतात. अरे मग हे आधेमध्ये करावं ना, भेटावं ना. त्यासाठी हळदी कुंकू आणि घरात पसारा कशाला? तुम्हाला नक्की कळतच नाही. जाऊ दे. अहो एखादी बाई जेव्हा हळदी कुंकू ठेवते ना तेव्हा तिच्या मनात काहीतरी इच्छा असते, देवापाशी काहीतरी बोललेली असते ती स्वतःपुरता. ती इच्छा पूर्ण व्हावी ना म्हणून हे सगळं करत असते ती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?